पंचनामा करू तुमचं काय सिरियल नंबर 30 आहे पण यांचं नाव यादीत नाहीये. मग कसं गेल मागच्या वेळेस ते केले सर. एक मिनिट हा बघा 30 नंबर आहे. तुमचं कुठे काय जरा ते फोटो पण करा आता ते कामाचं या इथे तर त्यांचं नावच नाही बोल हा बघा हा 260 3157 260 हा सर्च केलं मधुकर हरी जोशी आयडेंटिटी आहे. वोटिंग हेल्पलाईनला तो नंबर पण दाखवतोय. पण आता हा जर आपण 32 मध्ये 345 32 मध्ये 345 अजय चंद्रपाल पासवान त्याच्यामुळं मी हे माघारी पाठवतात 952 खोली नंबर 294. काय आहे की मतदार याद्यामध्ये नावं आहेत, ॲपमध्ये नावं आहेत, त्यामुळे इथं गर्दी जमली सगळे मतदार आहेत आणि पोलिसांना वाटते इथं गर्दी जमली, लोक आम्ही जमवले. तसं काही नाही. तर पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की घरी जी लोक आहे ही मतदार आहेत सगळे आणि शोधतायत, यादीमध्ये सापडत नाहीये मतदार. 200 मतदान गायब आहे यातलं आणि पोलीस इथं दबाव टाकतायत की तुम्ही निघून जावा. निघून कुठे जावा? मतदान करा लोकांनी. आमची मतदार बघा विचारायला काय लांबून येतात लिस्टला शोधते. एक दुसरे नाही तर 40 50 लोक रिटर्न जात आहेत. ते लांबून एवढ्या अपेक्षेने मतदान करायला येतात आणि आम्ही ती लिस्ट शोधतोय तर पोलीस त्यांना हाकलून देतात. आम्हाला इथं मदत करायची तर त्यांना हाकलून देत आहेत. मग त्यांनी काय 4 वेळा इकडे फेऱ्या घालायच्या का? थोडंसं आम्हाला पण सपोर्ट केलं पाहिजे ना. आम्ही कोणाला सांगणार, ते कोणाला सांगणार, ते आम्हालाच विचारणार ना. आम्ही इथं बसलोय म्हणजे बरोबर आहे. आणि 40-50 मतं जर आमची वाया जात असतील तर आम्ही काय करायचं? आणि आम्हाला लाजा वाटायला लागले त्या लोकांना नाही म्हणून. कुठे गेले आमच्या यादीतून लोकांची नावं? कुठे गेले आमचे मतदार? आम्ही तरी कुठून शोधायचं? बाहेर गेली आणि लिस्ट मधून सुद्धा गायब झालेली आहेत नावं. आम्हाला हितमध्ये आमच्याकडे आम्ही नेहमी इथनं जवळजवळ 40 वर्ष मतदान करतोय. आम्हाला ह्या प्रभागामध्ये आम्हाला बाहेर 4 नंबर 5 नंबर काय असेल तिथं नका, आम्हाला इथं सोय करा. ते काही बी असो आम्हाला इथं सोय करा, आम्ही इथंच करणार. आमचं मेहरबान पण असेल काय XYZ आम्हाला द्यायचं त्याचं नुकसान आहे.